विश्वास आणि अतूट नातेसंबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। पंजाबी, चायनीज, तंदुरी, आईस्क्रीम व मिल्कशेक आणि बरेच नाविन्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। त्याचबरोबर डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, साखरपुडा, लग्न, कॉन्फरन्स, मीटिंग, गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय। संपर्क मोबाईल नंबर 99 684 399। खानापूर मतदारसंघामध्ये तुतारी राजेंद्र देशमुख यांच्याकडे। पवारांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीचे तिकीट राजेंद्रांना देशमुख यांना। राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली येथे आले असता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील तसेच माजी आमदार राजेंद्रांना देशमुख यांनी पवार यांची भेट घेतली। यावेळी देशमुख यांनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले। तसेच या बैठकीनंतर खानापूर मतदारसंघात तुतारी वाजणार असून माजी आमदार राजेंद्रांना देशमुख हे उमेदवार असणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। झालं का? हां बोला। नमस्ते, मी राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो। मी आता राष्ट्रवादीत आहे। BJPमध्ये होतो कालपर्यंत, आता राष्ट्रवादीमध्ये आलो। तिकिटाची मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली। जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये। का हा निर्णय का घ्यावा लागला तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये? लोक आग्रहासाठी। लोकांच्या प्रवेश कधी होणार आहे? राष्ट्रवादी प्रवेश आता झालाय, सारखाच आहे। हां, बरोबर सदाशिव पाटील आहेत, ते पण आग्रही आहेत। त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते। कुणाचं पारडं जड आहे आताच्या बैठकीनुसार असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं माझं पारडं जड आहे। उमेदवारी हा एकमेव अजेंडा तुमचा आहे प्रवेश करण्याचा, का आणखी भाजपमध्ये काय त्रास होत होता? भाजपनं खरं म्हणलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच। म्हणजे आम्हाला शिवसेनेला तिथं तिकीट दिलं, भाजपनं स्वतः घेतला असता तर मग त्यामध्ये काय आहे ते आम्ही बघितलं असतं, पण त्यांनी शिवसेनेला देऊन टाकला। त्यामुळं आम्हाला पण आमच्या लोकांना ते पटलं नाही। का महायुतीमधून एकनाथ शिंदे गटाचे जे बाबर आहेत ते या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना उमेदवारी मिळेल असं सांगितलं जाते, त्यामुळे तुम्ही हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे? हां, कसं आहे, 1999ला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली, त्यांचा आमदार निवडून आणला आणि 5 टर्म मला बसायला लावलेलं आहे। बरोबर आहे, 5 टर्ममध्ये थांबल्यावरती माझा विचार करावा हा माझे प्रामुख्यानं आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे। पवार साहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं? उत्तर हे जयंत पाटील आल्याशिवाय होणार नाही। जयंत पाटील ते दोघंजण येऊन सर्वे त्यांचा बघतील आणि सांगतील। कैलासवासी हनुमंतराव साहेबांच्या पासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे कौटुंबिक संबंध आहे। या संबंधातूनच आज साहेबांचा निरोप आला, आम्ही सांगलीमध्ये येतोय, तुम्ही भेटायला यावं असं त्यांचा निरोप होता। त्या निमित्तानं आज मी माझे वडील आणि आमचे काय सहकारी साहेबांना भेटायला आलो। इथं उमेदवारी संदर्भात किंवा ह्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही। अजून बरेच राजकीय स्थित्यंतर होणार आहे, अजून वेळ पण आहे असं माझं स्वतःचं मत आहे। फक्त आज येणं भेटणं आणि एवढ्या वडीलधारी मंडळींनी बोलवल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही म्हणणं एवढा मी नक्कीच मोठा नाही आहे। त्यामुळे आदरणीय साहेबांनी बोलवल्यानंतर येणं माझं कर्तव्य, त्यासाठी मी इथं उपस्थित। काय चर्चा काय झाल्या? काही राजकीय चर्चा नाहीत, माझी ओळख त्यांनी करून घेतली, कारण की हनुमंतराव साहेबांचे आणि त्यांचे ऋणानुबंध अत्यंत जुने आहे। पहिले काँग्रेसचे या जिल्ह्याचे आमदार म्हणून हनुमंतराव पाटील साहेब निवडून आले होते, त्याचा उल्लेख साहेबांनी केला। सभा कशी झाली होती, कसं सगळं घडलं, या सगळ्याचा उहापोह झाला। आदरणीय राजेंद्रांना पण होते, सगळे अगदी चांगली खुली चर्चा तिथे या निमित्तानं घडली। काय गोष्टीचा निर्णय करायचे असतील, काय करायचे या संदर्भात वेळोवेळी त्या पुढच्या गोष्टी त्यावेळी घडून जातात। नेमका कुठं आहे कल मी अजून सुद्धा आता इथं आहे तुमच्या समोर। कल कुठला घ्यायच्या संदर्भात
अजून कुठलीही भूमिका नाही. कारण तशी चर्चा झाली असती तर ह्या गोष्टी नक्कीच मी तुमच्यासमोर बोललो असतो. आणि अजून महायुतीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटतोय, काय घडतंय, ह्याच्या अजून बऱ्याच गोष्टी. जिल्हाध्यक्ष आहे का? हो हो हो. असं काहीच नाही आहे चर्चा झाली की त्याने कुठे इकडे यावं तिकडे जावं अशी कुठलीही गोष्ट तिथं चर्चा झाली नाही आहे. फक्त माझी ओळख करून घेणं आणि कोण वैभव आहे हे त्यांना माहित असावं. फक्त हनुमंतराव साहेबांचा नातू आहे आणि त्याची ओळख असावी ह्या हिशोबाने साहेबांनी नक्कीच मला ऋणानुबंध तुतारी हातात घ्यायची. आता मी तसं पवारांच्या एका बरोबर आहेच की हे ऋणानुबंध आम्ही टिकवूनच आहे. सोडचिठ्ठी दिलेली आहे. ते बाहेर काय बोलले मला काय कल्पना नाहीये. मग त्यांची भूमिका त्यांनी काय हे केलं नाही अजून मला काहीच कल्पना नाही. बघितल्यानंतर नक्की तुम्हा सर्वांना बोलवून काय जरी राजकीय भूमिका घ्यायची झाली तर ते सडेतोड घेणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे नक्कीच आम्ही तशी काय भूमिका पुढची घ्यायची असते जरूर भाजपकडून तुम्हाला. काही त्रास आहे मतदारसंघामध्ये तुम्हाला? भाजपाकडून कुठला कसलाही त्रास नाही. म्हणजे अण्णांनी तसा आरोप केला. त्यांना झाला असेल तर तो त्यांचा विषय असेल. एक भूमिका स्पष्ट करा की आपण स्वतः निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का वडिलांच्या? आता आम्ही घरगुती तो बसून निर्णय करू. पण तुतारी लढवावं असं एक कुटुंबामध्ये आग्रह? असं आग्रह नाहीये. असं आग्रह नाही. बघू योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पुढे जायचं. मतदारसंघातल्या लोकांचं काय असतं? तुमच्या बाबतीत आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असते. धन्यवाद. थँक्यू.